काल बीड जिल्ह्याच्या जलालपूर गावात शिवराज दिवटेला झालेल्या जबर मारहाणीचे प्रकरण जेव्हा समोर आले त्यानंतर महाराष्ट्रामध्ये खूप संतापाचे वातावरण निर्माण झाले। कारण आरोपी शिवराजला तुझा संतोष देशमुख पार्ट 2 करू असे म्हणत मारत होते आणि आता यावरती जरांगे पाटलांनी खूप आक्रमक भूमिका व्यक्त केली आहे, ज्यामध्ये ते म्हणत आहेत की जर सरकारला राज्यातली ही गुंडगिरी कमी करता येत नसेल, बंद करता येत नसेल तर आता आम्ही खूप टोकाचे पाऊल उचलणार आहेत आणि राज्यातल्या या वाढत्या गुन्हेगारीला कमी करण्यासाठी आमच्याकडून जे काही होईल ते आम्ही करू, असा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे। आणि मी मराठा समाजाला जाहीरपणे सांगतो, आता आपले लेखक समारोह टाकणार असले तर भेटायची कधी गेलो की उंदराचा सिलसिला कायम संपावा लागणार आहे। आता त्याच्यासाठी 100 ते 200च्या आसपास प्रतिष्ठित राजकीय लोक आहेत आमचे, काही सामाजिक आहेत, यांच्याशी बीड जिल्ह्यातल्या लोकांशी मी चर्चा करणार। त्याचं कारण असं आहे आता यांचा या टोळीचा नायनाट करावा लागणार आहे आपल्याला थोडं। त्यांनी यांना आता यांच्यावरती प्रहार करणं गरजेचं आहे। सरकार काय यांना संपवित नाही, अजिबात संपवित नाही, त्यामुळे आता हे आम्हाला संपवावं लागणार आहे आणि ते मात्र मी आता मनावर घेतलेलं आहे। म्हणून मराठा समाजाच्या प्रमुख जे 200 ते